हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण औषधांशिवाय कसं जगायचं किंवा उत्तम आरोग्य तो पण फ्रीमध्ये कसं मिळवायचं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. ह्या एक जवळजवळ 25 सवयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या आपण होतील एवढ्या, शक्य झालं तर सगळ्या आपले जीवनात फॉलो करायच्या. म्हणजे आपण कधीच आजारी पडणार नाही, कधीच डॉक्टरकडे जावं लागणार नाही. ते बघूया. अच्छा, पहिलं, लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. इंग्लिशमध्ये पण एक म्हण आहे बघा, अर्ली टू बेड अर्ली टू राईस मेक्स ए मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईस. त्यामुळे नॅचरली आपण लवकर झोपलो की आपली झोप पण पूर्ण होतीये. लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. आणि रोज आपण देवाची प्रार्थना करायची. देवावर विश्वास नसला की तुमचा निसर्गावर असेल, निसर्गावर करा. तुमचे कोणी गुरु असले की त्यांचा असू देत, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. तो जनरली आपला देवावर विश्वास असतो, म्हणून मी देवाची प्रार्थना करायला पाहिजे. हे काही देवासाठी नव्हे, आपल्याला त्याच्यामुळे बळ मिळते, आपलं सेल्फ बिलीफ वाढते, आपण कॉन्फिडेंट बनतो, एवढेसाठी, स्वतःसाठी. आणि रोजचं योग, प्राणायाम म्हणा, ध्यान म्हणा, व्यायाम हे सगळं करायचं. आणि वॉकिंग तरी मस्ट आहे. सकाळ आणि संध्याकाळी वॉकिंग करायचं. दोन्ही वेळेला शक्य नसलं की एक वेळेला तर करायचं. सकाळचं चांगलं का, म्हणजे सकाळी हवेत ऑक्सिजन खाली असते आणि प्रदूषण कमी असते. दिवसभर कसं गाड्या वगैरे जातात, त्यामुळे धूळ म्हणा, प्रदूषण वाढते. त्यामुळे दोन्ही वेळेला तुम्हाला शक्य असलं की दोन्ही वेळेला वॉकिंगला जावा. नाही एकाच वेळी मला शक्य आहे, पण एक वेळी तरी जाणं हे गरजेचं आहे. पुढचं, उपवास. आपले पूर्वीचे लोक बघा, एकादशी करायचे, सोमवारचं उपवास करायचे. हे कशासाठी? आपलं शरीर म्हणजे एक मशीन आहे. ते मशीनला पण एखाद दिवस सुट्टी पाहिजे ना, डायजेशन प्रक्रियेला जरा. म्हणून उपवास पण महत्वाचा आहे. ती संकष्टीचा करा, कुठलाही एकादशी करा, काही एक दिवस. आणि कोवळं ऊन 7 ते 9 दरम्यान. आपल्याला माहिती आहे डी विटामिन किती महत्वाचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती आहे ते, आणि आपल्याला डिप्रेशन वगैरे येत नाही. त्यामुळे सकाळी ऊन पडते त्यावेळेला उन्हात तुम्ही वॉकिंग करा, गार्डनिंगचं काम असलं की करा, व्यायाम करा, काही करा, पण सकाळी उन्हात ती कामं करा. सकाळी कोवळं ऊन असते 7 ते 9 दरम्यान. देवाची फुलं काढायची, त्यावेळेला ती बाहेरची कामं असली की ती त्यावेळेला करायची. आणि हे बघा, उन्हाळा लागला की आपण फ्रीजमधलं पाणी पितो. नाही, शक्यतो आपण माठातलं पाणी प्यायचं. आणि एक महत्वाचं म्हणजे टाळ्या वाजवायचं. हे पण एक प्रकारचं उत्तम व्यायाम आहे. पूर्वी लोक भजन वगैरे करायचे, त्यामुळे टाळ्या वाजवणं पण महत्वाचं आहे. आणि आपण जेवताना आहार आपल्याला माहित आहे, चावून चावून खायचा. त्यामुळे अगदी नाही ते वाघ मागे लागल्यासारखं आपण पटपट कुंपतो आणि निघतो, असं नाहीये. चावून चावून खायला पाहिजे. भरपूर शुद्ध पाणी प्यायला पाहिजे. भरपूर शुद्ध पाणी म्हणते परत मी. म्हणून मी सांगते, इव्हन मध्ये किचन टिप्स मध्ये पण मी सांगितले लेडीजांना प्यायचे. पाण्याची बाटली पण ठेवा जवळ.
स्वयंपाक करताना पण अधूनमधून पाणी पीत जावा. आणि जेवणानंतर बघा लगेच झोपू नये. एक ते तुम्ही थोडं वॉकिंग करा 10-15 मिनिटं. वॉकिंग करता येत नसलं की वज्रासनात बसा. पण लगेच जेवण झालं की आडवं व्हायचं नाही. आणि हे बघा, आपण आनंदी राहायचा निर्धार करायचा आणि आनंदी राहायचं. आणि कधी कधी मौन आपण पाळतो, हे पण एक औषध आहे. पूर्वीचे लोक का नाही सोमवारी मौन पाळायचे, असं ते करायचे. नो डाऊट ते हे एक प्रकारचं व्रत म्हणून करत असतील, पण हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि हसणं आणि हास्य म्हणून हल्ली हास्य क्लब वगैरे चालू झालेले आहेत. लोक जातात, पण हे सुद्धा आपलं जीवन सुखकर ठेवायला अतिशय महत्वाचं आहे. आणि तृप्ती, समाधान, कंटेंटमेंट हे खूप खूप महत्वाचं आहे. आपण आयुष्यात समाधानी असायला पाहिजे. नाही ते काय होते, आपल्याकडे किती असलं तरी समाधानच नाही हो. नाही, तुम्ही आणि जास्त मिळवा, एम्बिशियस राहावा, नाही म्हणत नाही, पण आहे तेच समाधानी राहायला शिका. मेंटल पीस, मानसिक शांती म्हणतो आपण, हे खूप महत्वाचं आहे. आणि ऑनेस्टी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता. प्रामाणिक राहायला पाहिजे. मी सहसा सगळ्यांना सांगत असते, अहो आपण आहे तसं बोललं की आपल्याला लक्षातही ठेवायला लागत नाही मी काय बोललो म्हणून. खोटं बोललं की काय होतंय, आज एक बोललो उद्या आणि दुसरंच. मग त्याच्यापेक्षा आपण जे घडलं आहे तसं बोलत जायचं, म्हणजे लक्षात पण ठेवायला काही लागत नाहीये. ऑनेस्टी ठेवायची आणि कायम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. आणि निसर्गावर भरभरून प्रेम करायचं. हिरवळ, सकाळी हिरवळीत वॉकिंगला जावा, ट्रॅकला जावा, घरासमोर हिरवी झाडं लावा. हा हिरवा रंग बघा आपले डोळ्याला किती खूप काही देऊन जातो. आणि सर्वांचं चांगलं करणं, एटलिस्ट जे काही आपल्याला जमते तेवढं, माणसांचं असू देत, प्राण्यांचं असू देत, झाडांचं असू देत, चांगलं करायचं. आणि कोणालाही हितकारक असं आपण काम करणे. दुसऱ्याचं काही वाईट व्हावं म्हणून त्याला त्रास व्हावा असली कामं करायची नाही. केला नाही तरी चालेल, पण केला तर हितकारक कामेच करायची. सर्वांशी मिळून मिसळून राहणे. म्हणून मी सांगितले, रात्रीचं एक जेवण तरी, किंवा कुठलं तुम्हाला सगळ्यांना एक वेळ तुमची जमते ती एक वेळ तरी सगळे मिळून जेवण करावं. आणि जेवण करताना प्रत्येकानं आपला मोबाईल हातात धरायचं नाहीये. जेवायच्या वेळेला मोबाईल, टीव्ही सगळं बंद, एकमेकांशी बोला, गप्पा मारा आणि जेवा. आणि तुमचे खरे मित्र, खरा मित्र म्हणजे कोण असतो? तुम्हाला वेळेला उपयोगी पडतो. तुम्हाला खरोखर मित्र असला की तो पण एक औषध आहे. पण की उठ की सूट सगळेच काय आपले मित्र नसतात. काळ आला की आपल्याला शिकवतो कोण आपला मित्र म्हणून. कोणी नसलं की तुम्ही तुमचे चांगले मित्र आहात. आनंद हे खूप महत्वाचं आहे. आणि ॲक्टिव्ह राहायचं, काम करत राहायचं. काही त्यातनं तुम्हाला किती रिटर्न मिळते हे महत्वाचं नाही, तुम्ही बिझी राहताना हे खूप महत्वाचं आहे. आणि
प्रत्येक दिवस आपण आनंदात घालवायचा आणि आपलं नेचर म्हणजे प्रकृती ही श्रेष्ठ आहे हे जाणून घ्यायचं आणि जे आपल्याला कोण काही देते तर नेचर असेल, इवन आपले जवळची माणसं असतील, त्यांना सगळ्यांना कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड द्यायचं. सगळ्यांना, आपले आई वडील असतील, मित्रमंडळी असतील, इवन आपला कुत्रा, मांजर, झाडं, हे सगळ्यांना आपलं ग्रॅटिट्यूड द्यायचं मनात आणि कोणावरही द्वेष करायचा नाही. जे काही आपल्याला देवानं दिले त्याच्यासाठी देवाला सुद्धा थँक्यू म्हणायचं आणि आनंदानं राहायचं. बघा मग तुमचं आरोग्य कसं राहते, कधीच तुम्हाला डॉक्टरची वगैरे गरज लागणार नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.